गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत की हा मनुष्य प्राणी आहे ना, एवढा चतुर आहे की भगवंताला सुद्धा फसवायला कमी पडत नाही। आता तुम्ही म्हणाल, तुम्ही असं का म्हणता बरं? कारण हा मनुष्य प्राणी आहे ना, प्रत्येक वेळी चुकीचं काम करतो आणि भगवंतासमोर असा जातो ना की मी काहीच केलेलं नाही, सर्व पुण्याचं काम केलेलं आहे। आणि भगवंताकडून काहीतरी तो असं मागून घेतो आणि भगवंतसुद्धा एवढा भोळा आहे ना, त्याला लगेच सर्व काही देऊन जातो। पण हा काळ आहे ना, काळ तुला मनुष्य सोडणार नाही। तुझी चालाकी भगवंताकडे चालेल, पण हा काळ आहे ना, हा काळ तुला कधी सोडणार नाही। बघा, तुम्ही विचार करा, हा भगवंत एवढा मायाळू आहे ना, आपण काही चुक्या केल्या तरी सुद्धा आपल्या हाकेला धावतो ना। जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण स्वतःच देवालय होऊन जाऊ। म्हणजे या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना की हा मनुष्य आहे ना, भगवंताजवळ जाऊ शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो, या पूर्ण विश्वावर विजय मिळवू शकतो। पण या मनुष्याला काय होतंय? जे करायचं नाही ते करतो, भगवंताच्या पुढचा व्हायला बघतो। भरपूर संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, हा मनुष्य आहे ना, हा चंचल आहे, कधी काय करेल याची गॅरंटी नाही। बघा, हा जो मनुष्य आहे ना, किती चंचल आहे आणि त्याचं डोकं किती पुढं आहे ना, काय 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 करतो आणि कुठे कुठे जाऊन कसं स्वतःला वाचवतो। पहा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू। बघा, एक हत्ती मरण पावला, मृत्यूनंतर त्या हत्तीचा आत्मा यमलोकामध्ये पोचला। तिथे त्याच्या कर्माचा हिशोब काढला असता असं आढळून आलं की त्या हत्तीनं खूप चांगलं आयुष्य जगलं होतं। तेव्हा यमराज त्या हत्तीला म्हणाले, हे हत्ती, तू तुझ्या आयुष्यात कोणतंही वाईट कृत्य केलेलं नाहीस, तुझी कर्मसुद्धा खूप चांगली आहेत, म्हणूनच मी तुला तुझी इच्छा विचारत आहे। मला सांग, तुला काय पाहिजे? तुझी सर्वात मोठी इच्छा काय आहे? तो हत्ती म्हणाला, यमराजजी, जर तुम्ही माझ्या कर्मांनी खरोखर प्रसन्न असाल ना, तर मला पुन्हा हा जन्म घ्यावा लागला तर मला कोणत्याही प्राण्यामध्ये जन्म द्या, पण कोणत्याही मनुष्याचा माझ्यावर अधिकार नसावा। मी मनुष्याच्या बंधनात राहू शकत नाही, कारण मनुष्यासोबत राहणं सर्वात कठीण आहे ना। हत्तीकडून हे ऐकून यमराजांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणतात, हे गजराज, तू काय म्हणतो आहेस? मला फक्त एवढंच माहीत आहे, या मानव जातीमध्ये सर्वोत्तम आहे, ते सर्वात बुद्धिमान आहेत। तुम्हाला कदाचित माणसाबद्दल जास्त ज्ञान नसेल, म्हणून तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात ना। असं कोण बोलतो बरं? हत्ती यमराजाला बोलतो, मला तरी काय ज्ञान आहे, तुम्ही स्वतःच बघा, इथे किती माणसे उभी आहेत, ते आपल्या कर्मानुसार जे काही मिळतं ना, ते कोणत्याही त्रासाशिवाय स्वीकारतात। अशा परिस्थितीत हत्ती म्हणतो ना, महाराज, तुमचा अजून एकही जिवंत माणसाशी सामना झालेला नाही। जेवढे तुमच्या या जीवनक्रमामध्ये येतात ना, हे सर्व मृत लोक येतात, केवळ मानवी आत्मे आहेत ना। एखाद्या जिवंत माणसाला भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल। यमराजांना खूप आश्चर्य वाटलं। मग यमराज म्हणाले, ठीक आहे, तुमचा मुद्दा तपासून पाहण्यासाठी मी तुमच्या स्वामींना
म्हणजे तुझ्यावर ज्याचा अधिकार होता ना त्या मनुष्याला तिथे बोलावतो. मी त्याला जिवंत परत आणीन. जर तुझं म्हणणं खरं ठरलं तर तू जे सांगशील ना ते मी करेल. पण जर तुझं म्हणणं खोटं ठरलं तर तुला परत त्याच मालकाकडे जावं लागेल जिथे तू आधी होतास. हत्तीनं आता यमराजाची अट मान्य केली आणि यमराजालाही हत्तीचे शब्द खूप मनोरंजन वाटले ना. त्या जिवंत माणसाला भेटल्यानंतर त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यानं आपल्या यमदूताला म्हणजे त्याच्या स्वामीला जिवंत परत आणण्याचा आदेश दिला. तेव्हा यमराजाच्या आज्ञेचं पालन करून 4 यमदूत हत्तीकडे गेले. पण आता त्यांच्यासमोर प्रश्न होता की स्वामीला परत आणण्यासाठी पृथ्वीवर पोचावं की त्या जिवंत माणसाला आपल्यासोबत घेऊन यावं. म्हणून ते त्याच्या झोपण्याची वाट पाहू लागले. जेव्हा तो हत्तीचा मालक पलंगावर झोपी गेला ना तेव्हा यमदूतानं त्याला पलंगासकट उचललं आणि तो यमलोकाकडे निघाला. काही वेळानं जेव्हा हरिलाल जागा झाला. आता हरिलाल जागा म्हणजे कोण बरं? हरिलाल म्हणजे त्या हत्तीचा मालक. तेव्हा त्यानं स्वतःला आकाशात उडताना पाहिलं. जेव्हा त्यानं खाली पाहिलं तेव्हा त्याला पृथ्वीसुद्धा दिसली नाही. मग त्याला ते 4 लोक दिसले. त्यानं यमदूताला विचारलं की तो कोण आहे आणि त्याला कुठे घेऊन जात आहे. यमदूतानं उत्तर दिलं की तो एक यमदूत आहे आणि त्याला यमलोकामध्ये घेऊन जात आहे. त्याचवेळी हत्तीचा व्यापारी म्हणाला की लोक मृत्यूनंतर यमलोकामध्ये जातात पण मी जिवंत आहे. यमदूतानं उत्तर दिलं की आज तिथे एका जिवंत व्यक्तीची गरज आहे. वास्तविक एका हत्तीनं यमराजाला सांगितलं की एखाद्या जिवंत व्यक्तीला घेऊन या म्हणजे तुम्हाला कळेल की आज जो हत्ती मेला आहे ना तो माझाच आहे. पण त्यानं मला वर बोलावलं. मग काळजीनं त्या हरिलालनं आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी युक्ती शोधली. आता हरिलाल म्हणजे कोणी तुम्हाला समजलं असेल. म्हणजे त्या हत्तीचा मालक त्यानं एक युक्ती शोधली. आजूबाजूला पाहिल्यावर त्याला त्याच्या पलंगावर एक पेन आणि कागद सापडलं. त्यानं त्यावर काहीतरी लिहिलं आणि थोड्याच वेळामध्ये तो यमलोकामध्ये पोचला. तेव्हा तो यमराजासमोर पोचला तेव्हा यमराज मोठ्याने हसू लागले आणि हत्तीकडे पाहून म्हणाले, बघ तुझा स्वामी आला आहे. आता हा छोटा माणूस काय करू शकतो बरं? हत्ती म्हणाला, थोडा धीर धरा महाराज, तुम्हाला सर्व काही कळून जाईल. हरिलाल मध्येच थांबतो आणि म्हणतो, यमराज मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा यमराज म्हणतात, मला फक्त एवढंच माहीत आहे की तू या हत्तीचा मालक आहेस. या व्यतिरिक्त मला तुझ्याबद्दल काहीही माहीत नाही. आता सांग तू कोण आहेस? मग त्या हत्तीचा मालक हरिलाल तो कागद यमराजांना देतो आणि म्हणतो, हे घ्या, स्वतःच तुम्ही वाचा आणि मी कोण आहे ते शोधून काढा. हा तोच कागद होता ना ज्यावर त्यानं येताना काहीतरी लिहिलं होतं. जेव्हा यमराजाने तो कागद उघडून वाचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं आणि तो आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. यानंतर यमराजानं स्वतः हरिलालला आपल्या सिंहासनावर बसवलं. सिंहासनावर बसून तो प्रथम यमराजाला म्हणाला, यमराज, आजपासून यमलोकावरील तुमचं राज्य संपलं आहे. आजपासून मी इथला राजा आहे. सर्वांना माझ्या आज्ञेचं पालन करावं लागेल. तेव्हा हत्ती म्हणाला, यमराजजी, पुढे काय होतं ते तुम्ही पहा. मग हरिलाल म्हणाला, आतापासून स्वर्ग आणि नरकाचा कोणताही त्रास राहणार नाही. ते सर्व स्वर्गात जातील. आता काही वेळातच नरकात राहणारे लोक आहेत ना ते स्वर्गात आले. आता नरकाचे दरवाजे बंद झाले होते. जो कोणी मरेल तो थेट स्वर्गामध्ये जाईल. इथे हरिलाललाही मनातल्या मनामध्ये विचार करत होता
की ज्या दिवशी माझं सत्य यमराजांसमोर येईल ना, मला अशाच प्रकारे मारलं जाईल. असा विचार करून त्यानं दानधर्म करण्यास सुरुवात केली आणि चित्रगुप्ताला येथे राहणाऱ्या लोकांची संख्या मोजून कोणी किती पुण्यकर्म केली आहेत ना, कोणी किती पुण्यकर्म केली आहेत हे सांगायला सांगितलं. मग चित्रगुप्तानं प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि प्रत्येकाला काही शिक्षा मिळेल याबद्दल सांगितलं. तेव्हा हरिलालनं चित्रगुप्ताला विचारलं ना की त्या सर्वांना काय शिक्षा दिली जाईल बरं? मला क्षमा करा, कोणालाही शिक्षा होऊ नये. मग हरिलालनं हत्तीकडे पाहून विचारलं, गजराज कसा आहेस तू? तू मेल्यावर मलाही बोलावलं होतंस. हत्ती हरिलालजवळ जाऊन म्हणाला, स्वामी तुम्ही इथे माझी स्वामी आहात, पण मला एकच गोष्ट सांगा, तुम्ही यमलोकाचे स्वामी कसे झालात? हरिलाल म्हणाला, हे एक रहस्य आहे, म्हणून मी ते तुम्हाला कसं सांगू. स्वामी मलाही मनुष्य बनवा, मी खाली येऊन तुमचा सेवक होईल, पण मला हे रहस्य सांगा. मग हरिलालने त्यांना सांगितलं की जेव्हा यमदूत मला आणत होते ना, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. योगायोगाने माझ्याकडे एक कागद होता, त्यावर मी लिहिलं की यमराज, जो माणूस पृथ्वीतून नरकाकडे येत आहे त्याला तुझं सिंहासन दे. आणि मी त्याच्या खाली भगवान विष्णूंची सही केली होती. आता तो माणसांच्या बुद्धिमत्तेनं अधिकच आश्चर्यचकित झाला. तेव्हा तो हरिलालला म्हणाला, हे प्रभू कृपया मला मनुष्य बनवा, मी तुमचा सेवकच राहील. हरिलाल म्हणाला, ठीक आहे, पण हे कोणालाही सांगू नकोस. हत्तीनेही होकारार्थी मान डोळावली आणि हळूहळू 7-8 दिवस गेले. स्वर्गातील लोकांची संख्या वाढत होती आणि नरकातील लोकांची संख्या कमी झाली होती. काही दिवसातच आता नरकाचं अस्तित्व संपलं आहे ही बातमी संपूर्ण देवलोकामध्ये पसरली. दुसरीकडे भगवान श्रीहरी विष्णू विचार करत होते की यमलोकामध्ये असा कोण आला आहे ज्यानं माझी अशी अवस्था केली आहे. त्यानं सर्व नियम मोडले आहेत. अखेर संपूर्ण व्यवस्था कुणी नष्ट केली आहे. असा विचार करून भगवान विष्णू स्वतः यमलोकामध्ये येतात आणि त्यांनी पाहिलं की यमराज यमलोकाच्या प्रवेशद्वारावर बसले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना विचारलं, यमराज तुम्ही बाहेर बसला आहात, मग यमलोक कोण चालवत आहे? देवा तुम्ही काय म्हणतात? तुम्हीच आहात ना ते? भगवान तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही स्वतः माझ्या जागी एका मनुष्याची नेमणूक केली होती आणि तुम्ही सुद्धा असा अज्ञानाचा आवा आणत आहात. त्यानं मला दिलेल्या कागदावर स्पष्टपणे लिहिलं होतं, मी त्याला यमलोकाचं सिंहासन द्यावं आणि त्यावर तुमची सही घ्यावी, आणि तुम्ही त्यावर तुमच्या सहीवरती विश्वास ठेवत नाही. म्हणून हे पहा, भगवान विष्णू म्हणाले, मी एका मनुष्याची नेमणूक केली होती. बघा, भगवान विष्णू म्हणाले, मी यमलोकामध्ये एका मानवाला नियुक्त केलं आहे. मी यापूर्वी असं कधीही केलं नाही. तो कोण आहे? मग भगवान विष्णू थोडा वेळ विचार करून म्हणाले, यमराज तुम्ही यमलोकामध्ये कोणत्या जिवंत मानवाला बोलावलं आहे? भगवान तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. मी यमलोकात एका जिवंत मानवाला बोलावलं आहे. त्यानंतरच यमराजांची सुरुवातीपासूनची आतापर्यंतची सर्व हकीकत सांगितली आणि भगवान विष्णू हसू लागले. यमराज तुमच्या अजून लक्षात आलं नाही की त्या माणसानं तुम्हाला एक खोटं पत्र दिलं होतं. त्यावर माझी सही नव्हती, तर त्याचीच स्वतःची होती, जी त्यानं माझ्या नावाने केली होती. जर त्यानं तुम्हाला ते पत्र दिलं नसतं ना, तर तुम्ही त्याला बुद्धिमान मानलं असतं. तुम्ही त्याच्या बुद्धिमत्तेचा अंदाज कसा लावला असता? भगवान विष्णूंचं हे ऐकून यमराजानं आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवलं. त्याला सगळी गोष्ट समजली होती. तो भगवान विष्णूंना म्हणाला, प्रभू तुम्ही या मानवाला फारच अद्भुतपणे निर्माण केलेला आहे. भगवान विष्णूंनी यमराजाला असं म्हणतात, ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की
भगवान विष्णू यमराजासह यम लोकात येताच हरिलाल आपल्या सिंहासनावरून उठून भगवान विष्णूंना म्हणाले, प्रभू, मी तुमचीच वाट पाहत होतो. मी खूप दिवसांपासून विचार करत होतो की तुमचे दर्शन कधी होईल आणि या कामातून माझी सुटका कधी होईल. तेव्हा भगवान हसून म्हणाले, तू खूप हुशार आहेस. बघ, एका जिवंत माणसाला यमलोकात बोलवण्याचा काय परिणाम झाला. जेव्हा त्याला जाणवलं ना की मी त्याला शिक्षा देणार आहे, तेव्हा तो मला खुश करण्याचा प्रयत्न करू लागला. कोणत्याही माणसाला समजून घेणं कोणालाही सोपं नसतं. यमराज हत्तीला म्हणाले, गजराज, तू पैंज जिंकली आहेस. आतापर्यंत मला वाटायचं की आमच्या देवांपेक्षा कोणीही जास्त बुद्धिमान नाही, पण माझा गैरसमज झाला होता. माझ्यापेक्षा जास्त शहाणा कोणी नाही, पण मी चुकलो होतो. मात्र आज तुमच्यामुळं माझ्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. आता हत्ती यमराजासोबतची पैंज जिंकल्यामुळं यमराजाला म्हणाला, यमराजी, कृपया मलाही माणूस बनवा. यमराजानं त्यांची पैंज स्वीकारली आणि हरिलालला पृथ्वीवर परत पाठवलं. पण त्याच्या मनातून यमलोकांचे सर्व विचार काढून टाकले. म्हणजेच हरिलालला यमलोकाविषयी काहीही आठवत नव्हतं आणि तो पुन्हा सामान्य जीवन जगू लागला. पहा, ही जी आपण आता माहिती पाहिली, यातून आपल्याला काय बोध घ्यावा बरं? माणसानं प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि त्याची इच्छा असेल ना तर तो कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. जर त्याची इच्छा असेल तर तो काहीही करू शकतो ना. पण या मनुष्यानं जर त्याच्या इच्छेनं भगवंताची भक्ती केली तर तो स्वर्गात सुद्धा जाऊ शकतो. या कथेनं तुम्हाला समजलं असेलच ना. म्हणून आपण मनुष्यानं भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आपण कर्माने राहिलं पाहिजे. तर भगवंत आहे ना, स्वतः आपल्याला भेटायला येतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपल्याला दत्तगुरूंसारखा गुरु भेटलेला आहे, दत्तगुरूंसारखा भगवंत भेटलेला आहे. पुरेपूर आपण फायदा करून घ्या. आयुष्यामध्ये जर काही घ्यायचं झालं ना तर दत्तगुरूंची भक्ती घ्या, दत्तगुरूंचं नामस्मरण घ्या, दोनवेळची उपासना करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंतापुढे जरी तुम्ही किती हुशारी जरी केली ना तरी काळापुढे तुम्हाला हुशारी करता येणार नाही. म्हणून काळ आहे ना, काळाला घाबरूनच राहा. नामस्मरण भगवंताचं केलं नाही ना, भगवंताला जर आपण नास्तिक राहिलो, भगवंताची भक्ती केली नाही तर येणारा काळ खतरनाक आहे. म्हणून येणारा काळ आहे ना, तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नको वीट माणू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. हे म्हणा, या भगवंताचा तू कंटाळा करू नकोस. नामस्मरण रोज सकाळ संध्याकाळ घेत जा. अत्यंत आदरपूर्वक वाणीने रामनाम घे, नाहीतर त्यात तुझे काहीही खर्च होत नाही. नाम घेतल्यामुळं फुकटात भगवंताचा लाभ होतो ना, म्हणून त्याचा तू नामघोष कर. पण मनुष्य ते करतो का बरं? कधीच करत नाही. जेव्हा जेव्हा शेवटची वेळ येते ना, जेव्हा तेव्हा त्याला सर्व काही आठवतं. मी चुकलो भगवंता, मला माफ कर. पण तेव्हा वेळ पूर्ण गेलेली असते ना. पैसा फक्त त्याच्या पुढे असतो, पण त्या पैशाचा यूज करता येत नाही. अन्न, सोने, नाणी सर्व काही त्याच्या समोर असतात, पण त्याचं जीवन असं कापायला सुरुवात होते. म्हणून आपली वेळ अजून गेलेली नाही. आपल्या जीवनात सुद्धा भगवंताची कृपा होणार आहे. म्हणून नामस्मरण भगवंताचं घ्या.
अजूनही ही वेळ तुमच्या हातात आहे. जोपर्यंत ही वेळ आपल्या हातात आहे ना, तोपर्यंत भगवंत आपल्या सोबत आहे. भगवंताचं ज्यावेळी नामस्मरण करू ना, तेव्हा सर्व गोष्टी आपल्या बाजून होतील. म्हणून दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मन विचलित होऊन देऊ नका. धीराने मार्ग काढणं हे थोर माणसाचं लक्षण आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख येणार सुद्धा आहेत आणि ती दुःख आल्यानंतर आपण घाबरून नका जाऊ. ज्यावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल ना, त्यावेळी सर्व मार्ग मनुष्याला मिळतील. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू बदलले ना, तरी जिव्हाळा हा ऋतू कधीच बदलू देऊ नका, कारण तो आयुष्यभर आपुलकीचा ओळावा टिकवून ठेवतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे. हे नामस्मरण आहे ना, कोणताही ऋतू असो त्या ऋतूमध्ये हे व्हायलाच हवं. जर त्या प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक तासांमध्ये तो नामस्मरण झाला ना, तर मृत्यूच्या ठाईसुद्धा आपल्याला आनंद होईल. म्हणून आपल्याला हे जीवन एकदम सस्तंगपती जगा. जीवनामध्ये आनंद निर्माण करा. जीवनामध्ये जेव्हा आपला मृत्यू व्हावा आणि अनेक लोकांनी बोलावा, खरंचा माणूस देवासारखा व्हावा, अशी आपली माणसाच्या तोंडामध्ये हे नामस्मरण राहिलं पाहिजे. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.